आयुष्याला लांबीपेक्षा उंची असावी असं म्हटलं जातं. काहींना अशी उंची लाभतेही. पण आयुष्याला लांबी, रुंदी, उंची आणि खोली अभावानेच काहींना लाभते. सांगलीचे बापूसाहेब पुजारी त्यापैकीच एक. या माणसानं अनेक आदर्श उभे केले आहेत. नव्वदीत आलेला हा तरुण आजही उत्साहाचा सळसळता झरा आहे. सहकारातला आयडॉल आहे. बापूसाहेबांना महाराष्ट्र ओळखतो तो सहकार महर्षी म्हणून. सांगली अर्बन बँकेचे ते कुटुंब प्रमुख आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक आहेत. पत्रकारितेत त्यांनी जोरदार लेखणी चालवली आहे. अध्यात्मात त्यांनी अधिकार मिळवला आहे. आम्हीच आमचे भाग्यविधाते हे त्यांच्या आयुष्याचं सूत्र आहे. पुजारींना कोणी गॉडफादर नाही आणि नव्हता. बालपणी अतिशय खडतर आयुष्य त्यांच्या वाट्याला आले. अक्षरशः शून्यातून त्यांचा प्रारंभ झाला आहे. त्यांनी पेपर टाकायचं काम केलंय, वाढपी म्हणून नोकरी केली आहे, भिक्षुकी केली आहे, गरिबीचे उपेक्षेचे चटके सहन केले आहेत. पण जिद्द कधी सोडली नाही. संकटावर तुफानावर स्वार होऊन त्यांनी यश अक्षरशः खेचून आणले. हाल अपेक्षा भोगल्या. त्यांनी कुणावरही कधी वैर केलेलं नाही. दुरितांचे तिमिर जावो ही त्यांची जगण्याची प्रार्थना आहे. पत्रकार, सहकार तपस्वी, जागता कार्यकर्ता, सामान्य माणसातील स्वाभिमान जागा करणारा नेता, अनेक अंगाने विकसित असलेले बापूसाहेब डोळस आहेत. त्यांची निरीक्षणं, अनुभव, प्रयोग आणि जीवनाची वाटचाल विलक्षण रोमहर्षक आणि मार्गदर्शक आहे. बापूसाहेब पुजारी म्हणजे जणू या शतकातला चालता बोलता इतिहास आहे. बापूसाहेब इथं सांगली आकाशवाणीच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्या वाटचालीवर गप्पा गोष्टी करू. नमस्कार बापूसाहेब. नमस्कार. बापूसाहेब, आज तुम्ही इथं मुलाखतीच्या निमित्तानं आलेला आहात. तुमचं आता 90च्या आसपास वय आहे आणि मी आत्ता जसं सांगितलं तसं अनेक क्षेत्रात डोळसपणे सगळा प्रवास केलेला आहे. आपण तुमच्या बालपणापासून जाऊ. तुमचा जन्म कुठला? माझं मूळ गाव नरसोबावाडी दत्तक क्षेत्र आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन्ही राज्यामध्ये या दत्तक क्षेत्राचा नावलौकिक मोठा फार आहे. 13/7/1926 या दिवशी माझा जन्म झाला आहे नरसोबावाडीमध्ये. आणखीन जन्मल्यापासूनच दत्ताची भक्ती हा आमचा जन्मजात गुण आहे, तो माझ्याकडे पूर्णपणे आलेला आहे. तुमचे वडील वगैरे म्हणजे वडील आई वगैरे सगळं नरसोबा? आमचं बऱ्हाड पूर्णपणे नरसोबावाडीला होतं. त्या वाडीच्या पद्धतीप्रमाणे माझ्या वडिलांचं नाव होतं भाऊभट बाळंभट पुट्टो पुजारी. माझे चुलते एकत्रित राहतले वडील आणि चुलते, त्यांचे नाव होतं कल्लमभट बाळंभट पुट्टो पुजारी. पुट्टो ही वाडीची 300 उमरा सगळा पुजारींचा आहे. आणि ते काही निमित्तानं काही घराण्यांना अशी उपनावं पडली आहेत, आडनावाला उपनाव. त्यामुळे पुट्टो पुजारी, रुक्के पुजारी, खोंबारे पुजारी अशी काही नावं आहेत. त्यातलं आमचं घराणं पुट्टो पुजारी. म्हणजे पूर्वजांच्या वरनं ते ओळखलं जातं. तुम्ही जन्माला आलात त्या काळातल्या वाडीबद्दल काय सांगाल का? मी जन्माला आलो त्याबद्दल सांगत असताना पहिली गोष्ट मला आठवणीप्रमाणे माझ्या वयाप्रमाणे आजचा संबंध जीवनमान पाहिलं, बाजारहाट पाहिला आणि तो काळ मला पाहिला तर तो काळ कुठंतरी पुरातला होता का असं लोकांनी प्रश्न विचारावेत, इतकं तो काळ विचित्र होता. मला आठवते त्याप्रमाणे वयाच्या 6व्या-7व्या वर्षी नरसोबावाडीत राहत होतो. तेव्हा दररोजचा बाजार दुपारच्या जेवणातसुद्धा दररोज करायचा. पण दररोज मी किती करायचा तर त्यावेळेला साखर 4 किलो होती. त्यावेळेला गूळ 3.5 किलो होता. कोडं तेल 3.5 किलो होतं. वांगी 1 पैशाला 1.5 किलो वांगी मिळत होती. कोथिंबीर आणखी मिरची हे कधी विकत घेतलं जात नव्हतं. जेव्हा भाजी विकत घेईल पैशाची गोंदे नाही तर 1 आण्याची गोंदे, त्याला कोथिंबीर आणखीन मिरच्या ह्या फुकट दिल्या जात होत्या. खरोखर अच्छे दिन ते. अच्छा. त्या काळामध्ये लोणी 8 किलो असायचं. 7.5 किलो झालं तर गवळी लोक ओरडायचे 2 पैशांना भाव खाली आला म्हणून. आणि 8.5 आणे झालं तर घरचे लोक ओरडायचे की 2 पैशांना लोणी महाग झालं म्हणून. सोनं 8 रुपये तोळा होतं. आणखीन त्यावेळच्या कारकुनांचे मास्तरांचे पगार महिन्याला 2 रुपये किंवा 3 रुपये आणि वर्षाला 8 पगार वाढ. एवढ्या सगळ्यामध्ये त्यांचा प्रपंच आनंदाने चालायचा.
तो काळ आणि आजचा काळ बघितला की आपण जादुई नगरीत गेलो का असं वाटावं, इतकी तफावत आज आहे. नरसोवाडीत दत्त ठिकाण किंवा तिथले जे बाकीचे सगळे उपक्रम चालायचे हं. किंवा तिथले एकूण गावगाडा होता, त्याबद्दल काही लहानपणच्या आठवणी आहेत का? गावगाडा तिथं सुरळीत चालत होता. यात्रेकरूंची गर्दी असल्याकारणानं आणि त्यावेळेला धर्मशाळा वगैरे असल्याकारणानं माझे यात्रेकरी कोण येणार ठरलेले असायचे, त्या घरात ठरलेले असायचे आणि ते आले की त्यांची देवाला महापूजा, तीर्थ, अमकं तमकं काय असेल ते नैवेद्य असायचा. त्यामुळं यात्रेकरू आले की घराला आपोआप सगळं त्यांच्या पैशातनं बाजार व्हायचा, जेवणं खाणं व्हायची आणि त्यामुळं दररोज एक दोन दिवसावर काय होतं, पुरणपोळीचं जेवण दुपारचं, रात्री घरचं जेवण असायचं आणि आयुष्याला श्रीमंती म्हणजे काय हे कळत नव्हतं, आयुष्याला गरिबी म्हणजे काय हेही कळत होतं. आमचं जे घर होतं वाडीतलं ते लोक म्हणायचे हे गरिबाचं घर आहे म्हणून. आता अन्य पहिल्यांची घरं श्रीमंताची कशी असते आम्हाला ठाऊक नाही आहे, परंतु त्यावेळच्या आमच्या आयुष्यामध्ये श्रीमंती आणि गरिबी यातला फरक कधी स्पर्श केलेला नव्हता. त्यामुळे आम्ही श्रीमंत होतो का गरीब होतो हे आम्हाला काही ठाऊक नाही, आम्ही सुखात होतो. आनंदात होता, सुखात होता, मिळेल त्याच्या ह्याच्यात आनंद होता. आनंद. आई वडिलांच्या बद्दलच्या काय लहानपणच्या आठवणी आहेत? वडील माझे भिक्षुकी करायचे, पण त्यांची भिक्षुकीची पद्धत वेगळी होती. त्यांची ह्या सांगली कोल्हापूर परिसरामध्ये त्यांची काही घराणी बांधलेली होती. उदाहरणार्थ हेरल्याचे भाऊसाहेब इनामदार म्हणून हेरलेकर नाईक हे जुनं घराणं होतं. तिथं ते श्रावण महिना त्यांचा तिथं असायचा. माधवराव मालनाळकडून दुसरं घर होतं मालनाळला, तिथं असायचे. त्यानंतर हसूर चंपू म्हणून आदिवासी वाटर खेड आहे, तिथं कृष्णाजी केशव शिंदे हे मोठे जमीनदार तिथं असायचे. अशी त्यांची राघवेंद्रराव वकील म्हणून आथिंगा वकील होते. तिथं महिनाभर तिथं त्यांचे वर्षासनं 2 गुरुचरित्र पारायण करा, 1 दिवस 11 दिवस अभिषेक करा, रुद्राभिषेक करा, अशी योजना करा. आणि त्यावेळच्या काळामध्ये त्या पद्धतीप्रमाणे त्यावेळच्या काळामध्ये शेंगाचं एक पोतं दिलं, 2 गोळाच्या भेऱ्या दिल्या, एक भाताची पोतं दिलं, ह्या पद्धतीनं ते बक्षीस यायचं. त्यामुळे घर अगदी अंदाज चालायचं. लहानपणी तुम्हाला म्हणजे नरसोवाडीत आणि काय म्हणजे धार्मिक शिक्षण असं तुम्ही पहिल्यांदा घेतलं का? तिथे वाडीत घेतलं का काय केलं? धार्मिक शिक्षण मी वाडीतच घेतलं. आणि धार्मिक म्हणजे देवाला पूजा करत असताना पुरुषसूक्त लागतं, देवपूजा समंत्रक लागते, रुद्रसूक्त लागतं, सौरसूक्त लागतं आणि श्रीसूक्त लागतं. ही 5 सूक्त मी त्यावेळेला पाठ केली, ती आजही मला पाठ आहेत. वडिलांच्याकडून शिकला? नाही, जनार्दन दीक्षित म्हणून तिथं तात्या उपाध्ये हां. म्हणून एक उपाध्यांचं घर होतं आणि त्यांच्याकडं मी हे शिकलेलं आहे आणि ते अतिशय परखडपणे शिकवायचे. हां. म्हणजे त्याच्या म्हणजे पाठांतर आणि उच्चारांना फार महत्त्व असणार. पाठांतर, उच्चार आणि ती घोकमपट्टी असायची. एक त्यातले ओळ वाचली, हां. ती एक ओळ वाचली तर ती 7 वेळा घोकल्याशिवाय आणि 7 वेळा घोकून त्याचे उच्चार नीट झाल्याशिवाय पुढची दुसरी ओळ ते सांगत नव्हते. तुमचं वय काय होतं तेव्हा हे तुम्ही? त्यावेळेचं वय माझं 8-9 वर्षाचं आहे. 7-8. आणि तुम्ही मुंज तुमची वाडीलाच झाली म्हणजे वाढेल झाली. आणि मग तुम्ही वाडीतून सांगलीत यायचा कसा विचार केला? 8व्या वर्षी माझी मंजूर झाली आणि माझ्या डोक्यात हा काय विचार वगैरे ते करण्याचं माझं वय येई नव्हतं. शाळेत माझं दुसरीत नाव होतं. पहिली इयत्ता वाडीतच झाली होती, दुसऱ्या इयत्तेत नाव घातलं होतं. आणखी मंजूर झाल्यानंतर दुसरीशी आईन वडील माझ्यासमोर बसले, त्या वयात मला आठवत होते, आणि त्यांनी सांगितलं की बापू इथं राहू नकोस, इथं राहिलास तर भिक्षुकीचं जेवण ह्यात कमी पडणार नाही, पण तुला जग काहीही कळणार नाही. तू इथनं जा. सांगलीला आमचे एक नातेवाईक आहे, तिथं राहायची तुझी व्यवस्था केलेली आहे. दररोज जाऊन मधुकरी मागायची, मधुकरी मागून त्यांच्या घरी जेवायचं आणि शाळेला जायचं. तू इथनं ताबडतोब जो बाहेर जाण, मोठा हो, भिक्षुकीत अडकू नकोस, आयुष्य तुझं, असं आईवडिलांनी सांगितलं आणि ते मी ऐकलं. वडिलांना म्हणजे शिक्षणाचं त्या काळात महत्त्व लक्षात आलं होतं. येस येस, पूर्ण परिस्थिती नव्हती म्हणून तुम्हाला पाहुण्यांच्याकडे सांगलीला पाठवलं. Yes. त्यातलं तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी सांगलीत आला? वयाच्या बरोबर 8व्या वर्षी सांगलीत आलो. 8व्या वर्षी सांगलीत आला. म्हणजे मुंज करून तुम्ही सांगलीत आला. म्हणजे करत सांगलीतच आलो. तुम्हाला तेव्हा भाऊ बहिणी काय होत्या? मला त्यावेळेला 2 बहिणी माझ्या वरच्या, त्या लग्न झालेल्या होत्या. बरं. माझ्या पाठचा 1 भाऊ होता आणि 3 बहिणी होत्या. त्यामुळे वाडीत एकत्रित कुटुंब होतं, वडील चुलते वगैरे त्या तिथं राहिलं. मी एकटाच इथं आलो होतो. मग तुम्ही सांगलीत आल्यानंतर म्हणजे सुरुवातीला कुठं राहिला?
ते जे माझे नातेवाईक आहेत म्हटलं होतं त्यांच्याकडेच राहिलो होतो. त्यांच्याकडं मी मराठी 7वी पण म्हणजे 2री ते 7वी मी त्यांच्या घरी राहिलो होतो. 7वी नंतर माझ्या इथं भिक्षुकीचा जरा जम बसला होता. त्यामुळं ₹1.5 भाड्याची एक खोली विकत घेतली होती भाड्यानं. भाड्यानं. त्यात मधुकरी मागणी हात उद्योग तो होताच. आणखीन मग 7वीपासून म्हणजे इंग्रजी 4थीपासून इंग्रजी मॅट्रिकपर्यंत मी त्या भाड्याच्या खोलीत राहत होतो. आई वडील वगैरे भेटायला यायचे तुम्हाला इकडे? नाही, त्या फारशा येत नाही. मीच तिकडे वाढलं जातं. आणि त्यावेळा सायकल भाडं 1 पैसा होतं. सायकल शिकलो होतो मी त्यावेळा. एका तासाला? एका तासाला 1 पैसा, 64 रुपयाचा त्यातला 1 पैसा होता. त्यामुळे मग भेटायला जायचं झालं तर शाळा सुटल्यानंतर भाड्यानं सायकल घ्यायची, वाडीला जायचं, जेवण करायचं, उद्याच्या जेवणाच्या बरोबर घेऊन यायचं आणि 3 किंवा 4 तासात परत 4 पैशामध्ये नरसोबाची यात्रा करायची. आज ह्या कथा सांगितलं तर लोकांना हे काय ते भाकऱ्या कथा सांगते. तेव्हा रस्ते पण इतके चांगले नसतील किंवा काय नव्हते, म्हणजे वाडीपर्यंत जाणं असं खाचखाळ घ्यायचं. डांबरी रस्ता त्यावेळा भागच नव्हता. खडीचा रस्ता म्हणजे फार चांगला रस्ता असं होतं. आणि त्यामुळे जयसिंगपूर ते वाडी हा खडीचा रस्ता होता यात्रेकरूचा असल्याकडनं. हा रस्ता बाद होता. सांगली जयसिंगपूर रस्ता बाद होता. सांगलीत आल्यानंतर म्हणजे तुम्ही सांगलीत यायचं ठरवलं पाहुण्यांच्याकडे, तेव्हा नरसोवाडी सोडताना काय तुमची मनस्थिती झाली? नरसोबावाडी सोडताना आईचं माझं जास्त प्रेम होतं आणि त्यामुळं पण आईला सोडून जातो आहे ह्याच्याबद्दल मी रडत रडतच सांगली आलं म्हणतो तर आईची आठवणी काढतं की आपण आईला सोडून आलं हे काय मनाला पटत नव्हतं. आणि मला त्या भावना फार हे होते आईवरच्या. आणि वडील माझे तसे म्हटलं तरी असले तरी स्वभावानं भोळे होते. स्वभावानं भोळे असल्याकारणानं वडील सुलते करतील तो प्रपंच असं म्हणत होते. त्यामुळे आईच्या आमचा त्रास होत होता. त्यामुळे आईचा त्रास आहे आणि आम्ही सोडून आलो आहे हे त्यांना माझ्या मनात बसवतं. दुःख होत होतं पण पर्याय नव्हता. सांगलीत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात कुठं तुम्ही ॲडमिशन कुठं म्हणजे प्रवेश शाळा गाव भागातील शाळा नंबर 2मध्ये मराठी 2रीला प्रवेश घेतला आणि तिथंच 7वीपर्यंत राहिलो. शाळा नंबर 2 तर आल्यानंतर पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की इथं सांगली संस्थान म्हणून एक स्वतंत्र राज्य आहे. त्यांची राजवट तिथे चालू आहे. कारण त्यावेळेला आम्हाला शाळेमध्ये सांगली संस्थानचं संस्थान गीत म्हणून प्रार्थनेच्या ऐवजी ते सांगितलं जात होतं. शाळेच्या सुरुवातीला जशी आपण आज प्रार्थना म्हणतो, वंदे मातरम म्हणतो, तसं त्यावेळेला संस्थान गीत सांगितलं जातं. संस्थान गीताचे काय ओळी वगैरे? संस्थान गीतात असं होतं, हेरंबा अतिसदया रक्षी पार्वती तनया पट्टवर धन वरद सुद्धा रक्षी पार्वती तनया, असं ते 5-6 ओळीचं गीत होतं. आणि ते गीत सांगितलं जात होतं. पण एक होतं, इथं जरी आलो थोडा मला त्रास झाला तरीसुद्धा नरसोबाची वाडी इथं आल्यानंतर सुद्धा मी बरीच वर्ष विसरलो नाही. कारण नरसोबाच्या वाडीतल्या ज्या आठवणी होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं होतं दत्तभक्ती हा माझा मूळचा पिंड होता. आणि दत्तभक्तीमध्ये म्हणत असतानासुद्धा 2 श्लोक जे गुरुभक्तीचे आहेत ते कायम माझ्या लक्षात आहेत. आज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर उन्मितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ही वाडीची शिवदरी अखंड घेऊन मी इथं सांगितलं वास्तव्य केलेलं आहे. तुम्ही जे संस्थांच्या शाळेत प्रवेश घेतला हो, तो कसा अगदी सहजी झाला का काय? त्यासाठी काय नाही, परीक्षा झाल्या? म्हणजे हल्ली कसं हे होतं? नाही त्यावेळेस असलं काय नव्हतंच. निकष लावले प्रवेश देणार प्रवेश नाही देणार काय नव्हतं. मी गेलो तर माझ्यावर दाखला वाढीस नाही येताना आणला होता. हेडमास्तर चिंचणीकर म्हणून होते. त्यांना सांगितलं मला शाळेत प्रवेश पाहिजे आहे, दाखला कुठं आहे म्हटलं. हा दाखला दुसऱ्याला नाव घातलं जाबायचं म्हटलं. त्यात काय म्हणजे आजच्यासारखं डोनेशन प्रवेश काय नाही वेटिंग ते होतं. आणखी एक त्यावेळच्या काळातला विनोद म्हणजे विनोद आज विनोद आहे तो. त्यावेळेला मला फी 2 पैसे होती. 2रीला फी 2 पैसे होती. तर मी म्हटलो मग गरीब मला 2 विषय जमत नाहीत. ते हेडमास्तर म्हणते अर्ज कर. त्याने तिथंच अर्ज लिहिला की मी गरीब आहे फी माफ व्हावं म्हणून. त्याने म्हटलं 1 पैसा माफ, 1 पैसा फी, 1 पैसा फी 50% माफी दिली. 1 पैसा माफ, 1 पैसा फी द्यायची. संस्थांची शाळा होती. संस्थांची शाळा. सांगलीचं तुम्हाला म्हणजे आल्यानंतर सांगलीचं जे दर्शन झालं हो किंवा सांगलीत तुम्ही हिंडून वगैरे बघितलं, हो. काय तेव्हा सांगली कशी होती? सांगली मी नरसोबावाडीला आले असल्याकारणानं आणि दुसरं कोणतंही गाव पाहिलं असल्याकारणानं
सांगलीत आल्यानंतर त्यावेळच्या माझ्या वातावरणात एका वैभवशैली गावात आपण आलेलो आहोत. विशेषतः स्टेशन चौक हा त्यावेळेला फार मोठा वाटायचा. एवढं मोठं एखाद्या गावात मैदान असू शकतं हे स्वप्नातसुद्धा आम्हाला वाटलेलं नव्हतं. त्यामुळे दररोज संध्याकाळी सुरुवातीच्या काळी जेव्हा संघाला जात नव्हतं त्यावेळेला शाळा सुट्टी की स्टेशन चौकात जायचं. रेल्वे स्टेशन तिथंच होतं पूर्वी. रेल्वे स्टेशनच्या कट्ट्यावर बसून ते सगळं बघायचं आणि आपण हे वैभवशाली शहर बघितलं आहे. इथं आता राजवाडा दिसतो आहे तोही पाहिला आहे. असं बघत होत आनंदात दिवस जात होते. स्टेशन चौका, राजवाडा, सांगलीचा हत्ती, गणपती गणपती मंदिर हत्ती वगैरे असं. ती. कोणी पूर्वी 6 गल्ल्याची सांगली असं म्हणत होतं. त्याचा तुम्ही आला तेव्हा थोडा विस्तार झाला. झाला होता. त्यावेळेला पेट बघायला पण नाव होतं. सांगलीत आल्यानंतर तुम्ही प्रवेश घेतला तिथे सगळा ह्याच्यातला. त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय हे जाणवलं शाळेच्या बाबतीत किंवा शिक्षक तिथले एकूण सहकारी? नाही, एक होतं शिक्षणाच्या कक्षा नरसोबावाडीतल्या आणि इथल्या खूप रुंदावलेल्या होत्या आणि इथं विशेषतः गणितावर भर फार असायचा आणि मराठी भाषा विषयावर फार असायचा. मराठी कवितांचं पाठांतर हे सक्तीने करून घेतलं जायचं. आणखीन दररोज संध्याकाळी पर्वत जे आहेत त्या संध्याकाळी 1 तासा पर्वतचित असायचा. बे एके बे, बे दोन्ही चार, बे त्रिक 6 ह्या 11 एक अक्रोदरसे 11 12 22 असे ह्यापर्यंत सगळ्या पर्वतात दररोज म्हणून घेतल्या जायच्या. पावकी, निमकी वगैरे पावकी, निमकी, औटकी हे सगळं पाठांतर. ते सगळं पाठांतर असायचं. आणखीन वर्षातनं जेव्हा स्नेहसंमेलन व्हायचं मराठी शाळेचं त्यावेळेला होत होतं त्यावेळेला ह्या भेंड्या ज्या कविता ज्या आता अलीकडे म्हटल्या जातात ह्या शाळेतल्या पाठांतरातल्या स्तोत्रातल्या सगळ्यातल्या कविता असतील त्याच्या भेंड्या जिंकणं हा तेव्हाचा सर्वात मोठा आनंद होता. मला पाठांतर जास्त आहे तुमच्यापेक्षा म्हणून. पाठांतराला महत्व होतं. फार महत्व होतं. स्तोत्र वगैरे अशी म्हणून घेत होते. सगळे स्तोत्र म्हणून घेत होते. विशेषतः मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे संस्थान गीत झाल्यानंतर पहिले 2 महिने गीतेतला 12वा अध्याय तो एक दिवशी मास्तर न सांगता ते म्हणायचे तुमचा आहे का. दुसरा तो पाठ झाला की 15वा अध्याय. हे दोन्ही ते म्हणून घ्यायचे, पाठांतर करून घ्यायचे आणि मग स्तोत्रवित्र वगैरे सांगायचे. शनिवारी मारुतीची पूजा प्रत्येक वर्गात व्हायची. महावीर स्तोत्र, गणपती मारुती स्तोत्र म्हटलं जायचं. छड्डू मारले जायचे दंडावर आणि जय भालरंगबली म्हणून घोषणा व्हायची. तेव्हा व्यायाम बियाम असं सगळं शाळेतलं सुद्धा त्यावेळेचं जे वातावरण होतं शाळेतल्यापेक्षा सुद्धा ही गावभागातली शाळा होती. गावभाग, पेठभाग, नुकतं शिवाजीनगर ज्या दक्षिण शिवाजीनगर जे म्हणतात किंवा उत्तर शिवाजीनगर ज्याला दप्तरांचं बंगला वगैरे तो भाग तेवढं एक शिवाजीनगर होतं. हिकडं शिरगावकडं रामदेरे पलीकडे काही वस्ती नव्हती. त्यामुळे दक्षिण शिवाजीनगर हा त्यावेळा भाग नव्हताच. उत्तर शिवाजीनगरलाच एक शिवाजीनगर म्हणत होते. एवढा टापू हा सांगलीचा टापू होता आणि त्यामुळं ह्या टापूतली सगळी घरं एकमेकांची माहिती असायची लहान गाव असल्याकारणानं. आणि त्यावेळेचं जे वातावरण होतं काका लिमेने 1932 साली संघ स्थापना केली होती आणि त्यामुळं वर्ग नव्हते. संध्याकाळी कुठेतरी हे आहे तास आहे अमका आहे तमका आहे काही वेळ नाही. त्यामुळं संध्याकाळी 5ला शाळा सुटली की इकडे ते घोळ करून बरोबर 6 वाजता संघशाखेत जायचं. 6 ते 7 संघशाखा, 7 ते 8 व्यायाम आणि मग आपापल्या घरी जाणे आणि सकाळी नियमितपणे 7 वाजता पुन्हा आंघोळ घेऊन पोहणे. उन्हाळ्यातसुद्धा पाणी भरपूर असायचं त्यामुळे पोहणे आणि पुलावरून उड्या मारणे. कृष्णा नदी उड्या, महापुरातसुद्धा उड्या मारणे हा प्रकार तेव्हा असल्याकारणानं वेळ नंतर कुठं गेला कसं गेला वेळ ह्या सगळ्या वातावरणात वेळ आपोआप जात होता. मला वाटतं तुमचा जन्म आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना हा साधारण समकालीन म्हणजे 25 आणि 26 असं 1 वर्षाचं आहे त्यातलं. तुम्ही इथं सांगलीत आल्यानंतर संघाच्या शाखेत जाऊ लागला त्याची काय आठवण आहे का? म्हणजे कसा तुमचा प्रवेश झाला? नाही त्यावेळचं गाव भागातलं तर वातावरण इतकं होतं की प्रत्येक घरात जो म्हणून मुलगा आहे शाळेत जाणार तो महाराष्ट्रातला असू नये तर सिटी हायस्कूल सिटी हायस्कूलमधला असू दे हा मुलगा संघात नाही तर तालमीत जाणारच. कारण संध्याकाळी माझ्याबरोबरचे 10 मित्र संघात गेले तर मी एकट्यापासून करणार काय. त्यामुळे मला कोणीतरी संघात चला अमकं चला असं म्हटलंच नाही. 10 मित्र गेले त्या घोळ्यात मी गेलो त्यामुळे संघातही गेलो.
पण ते सगळे मित्र संघशाखा प्रार्थना संपली की शेजारी आधी बोलून व्यायामशाळा आहे, व्यायामशाळेत जात होते. त्यामुळे त्या वातावरणातला संघाचा प्रवेश हा ऑटोमॅटिकच होतो, असं वातावरण गावचं वातावरण होतं एक. पण माझी सर्वात मोठीची आठवण आहे, मी ज्यावेळेला सुरुवातीला 1935 साली संघात झालेलो, त्यावेळेला आज जिथं ते गुजरात हायस्कूल उभं आहे त्या ठिकाणी शंकरराव खेडेकरांची कापसाची मिल होती. संबंध सांगलीकरता तिथं एकच शाखा होती. त्या पहिली 2-3 वर्ष आम्ही त्या कोठेकर मिलमध्ये संघशाखेला जात होतो. संबंध गावची एक शाखा. नंतर ते मिलची काही विस्तार वाढला म्हणून मग काका अलीमध्ये संघचालक होते. त्याने आता जी सांगलीकडे भावे नाट्यमळी आहे, भाव्यांची मळी आहे, त्याच्या अलीकडे 1 एकर जमीन घेतली आणि मग पुढची जवळ 8 वर्ष पूल सोडून पलीकडे गेले की सांगलवाडीच तिथं. पूल सोडून जुन्या त्या दत्त मंदिरात सरळ तसंच पुढे गेलं की भाव्यांची मळी आहे. त्याच्या अलीकडे 1 एकर जागा किंवा दत्त मंदिराच्या पलीकडची 1 एकर जागा भाड्यानं घेतली होती संघानं त्यावेळेला. आणि पुढची जवळ 10 वर्ष संघशाखा एकटीच तिथंच चालली होती. आणि नंतर मग 1940 संघशाखा निळ्या भागात वाढल्या. विशेषतः विलिंग्डन कॉलेजला फार मोठ्या प्रमाणात संघशाखाचे तिथे विद्यार्थी झाले. त्यावेळेला मग पहिल्यांदा कॉलेज शाखा झाली, मग गावभाग शाखा झाली, मग उत्तर भाग शाखा झाली, असं होतं संघ वाढला. पण पहिली 10 वर्ष संघ एकाच ठिकाणी संबंध गावाला एक शाखाची होती. शाखेवर उपस्थिती भरपूर असायची. जवळ 200-250 तरुण, 200 बाल, 100 शिशु. शाखा म्हणजे भरगच्च काम असायचं. गट ज्याला म्हणतात किंवा त्यावेळच्या भाषेत इंग्रजी आज्ञा असायच्या, त्या प्लेटून म्हणतात. एक शाखेमध्ये 10 प्लेटून असायचे. 30 स्वयंसेवकांचं एक प्लेटून, असे 300 लोकांची प्लेटून असायची. संघावर प्रचंड गर्दी असायची आणि तरुणांची असायची. काय प्रार्थना ध्वज सगळं ते आहे. एक आठवण मला पहिल्यांदा जी आहे, 1938 साली डॉक्टर हेडगर ते येऊन गेले. त्यावेळेला आम्ही बाल असल्याकारणानं आम्ही काय त्या कार्यक्रमाला नव्हतो, त्यांना पाहिलं नाही. पण डॉक्टर हेडगर वाढल्यानंतर गुरुजी संघचालक झाले. त्या 1941 साली त्यांना सरसंघचालक प्रणाम आणि त्यांचा कार्यक्रम हा जो मी आता सांगलीवाडीचं वर्णन केलं त्या मैदानावर झाला. तर त्यावेळा गुरुजींनी संघावर टीका होत होती, कारण 42 चळवळीची पार्श्वभूमी तयार झाली होती आणि त्यामुळे त्या संघावर टीका होत होती की इतके तरुण तुमच्याकडे आहेत आणि देशाकरता तुम्ही काय करत नाही, काय करायचं. त्या गुरुजींचं तिथलं एक वाक्य आजही माझ्या लक्षात पूर्णपणे आहे. गुरुजींनी सांगितलं, संघ करतोय ही मास्टरली इनॲक्टिव्हिटी. जेव्हा केव्हा मला ह्या देशाकरता काही करावं लागेल त्यावेळा मी इतका तरवेळ असला पाहिजे की मला ते करताना कुठे अडचण येता उपयोग नाही. म्हणून त्याची पूर्वतयारी म्हणजे आमच्या दररोजचे दैनंदिन शाखेची कामगिरी आहे. मास्टरली इनॲक्टिव्हिटी हे गुरुजींचे उद्गार पूर्णपणे आजही मला तसे आठवतात. बापूसाहेब, तुमचं नरसोवाडीतनं सांगलीत येणं झालं, शाळा प्रवेश झाला आणि पहिलं संस्थांच्या शाळेत शिक्षण झालं. याच काळात तुम्ही राष्ट्रीय सेवक संघाचे सहसेवक म्हणून सगळ्या बालमित्रांच्या बरोबर खेळायला वगैरे सुरुवात केली. त्याच्यात तुम्हाला गुरुजींचंही दर्शन झालं, त्यांच्याकडून तुम्ही प्रतिज्ञाबद्ध झालात, गुरुजींच्या उपस्थितीत तुम्ही संघाची प्रतिज्ञा घेतली. हा भाग आपण बघितला सगळ्या ह्याच्यातला. त्या काळात हे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा कोणतं शिक्षण घेतलं? प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सिटी स्कूलला प्रवेश घेतला. प्राथमिकचं शेवटची मराठी सातवीची परीक्षा जी आहे त्यावेळेला त्याला व्हर्नाक्युलर फायनल, हे देशी भाषेतली अंतिम परीक्षा असं इंग्रजांनी नाव दिलेलं होतं. आणि त्यामुळं ती फायनल परीक्षा झाली की तो कुठेही कारकून व्हायच्या नोकरीला पात्र ठरत होता. त्यामुळे त्या परीक्षेलासुद्धा आज जितकं मॅट्रिकच्या परीक्षेला महत्त्व आहे तितकं महत्त्व त्या परीक्षेला होतं. त्यावेळा 2 गोष्टी दुर्दैवानं माझ्या घडल्या की माझी 7वीची परीक्षा झाली 1941 साली. आणखीन रिझल्ट मे महिन्याच्या अखेरला 1 जूनला लागणार होता. त्या मेच्या सुरुवातीपासून महिन्यावर माझे वडील अतिशय आजारी पडले आणि त्यामुळे आम्ही सगळे चिंतेत वाढीला राहिलो होतो. आणखीन वडिलांचा आजार हा शेवटचा आजार अशी त्यावेळी स्थिती होती. 1 जूनला सकाळी त्यावेळच्या वर्तमानात त्या मराठी 7वीच्या परीक्षेला महत्त्व, व्हर्नाक्युलर फायनल महत्त्व असल्याकारणानं पेपरमध्ये रिझल्ट छापून आला सकाळी 10 वाजता. आणखीन 10 वाजता तो पेपर मला नरसोबावाडीत मिळाला. आणखीन पेपर घेऊन मी आनंदाने घरी आलो. वडीलजवळ गेले 4 दिवस बेशुद्ध होते. पण त्यावेळा तो त्यांचा काहीतरी संकेत असावा. ते मी आल्यानंतर त्यांनी आईला विचारलं. आई शेजारी बसली होती.
बापू पास झाला का? आईन सांगितलं बापू पास झाला म्हणून. सुटलो एवढे एकच वाक्य बोलले आणि पुढच्या 2 क्षणात त्यांचा प्राण गेला. त्यामुळं ते जे महत्त्व आहे म्हणजे बापू पास झाला असेल तर कुठं ना कुठं कारखान्याकडे नोकरी लागेल आणि घरची माणसं पुढचं कुटुंब तग चालू धरू चालू शकेल. एवढं ऐकून ते वारले. ते दुःख होतं म्हणून ते बाजूला ठेवलं. सुलतानी का लगेच घराबाहेर पडा असं सांगितलं नाही त्यावेळेला. त्यामुळं सगळे वाडीत होते तसेच राहिले. मी एकटा पुण्याकडे शिकायला आलो. सिटी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेला मराठी 7वीहून जे विद्यार्थी होते त्यांच्या बाकीच्या विषयांची तयारी असल्याकारणानं इंग्रजी करता म्हणून 1 वर्षात 3 इयत्ता, पहिली, दुसरी, तिसरी असा वर्ग चालत होता. त्या सिटी हायस्कूलला 1 वर्षात 3 इयत्ता ह्या वर्गात मी प्रवेश घेतला. तो प्रवेश केला आणि 4थीपासून 4थी, 5वी, 6वी मॅट्रिक ह्या परीक्षा पुढे घेतल्या. आणि या काळात जो होतं 2 गोष्टी मला फार चांगल्या जाणवल्या की सिटी हायस्कूलचे त्यावेळचे शिक्षक होते ते अतिशय प्रगल्भ होते, ज्ञानी होते. शिकवण्याची हातोटी अशी सोपी होती आणि विद्यार्थ्याजवळ तो जो एखादा विद्यार्थी बुद्धीमध्ये कमी नसेल हे असेल तर 10-10 वेळा तास शिकवून विद्यार्थ्याची तुला काय का गाढवा करणार आहे असं कधी होत नव्हतं. आणि त्यामुळं शिक्षक हे आपल्यावर प्रेम करणारे आहेत, वडिलांच्यासारखे आपल्याला शिकवतात याची जाणीव त्या शिक्षणात होत होते. त्यामुळे सिटी हायस्कूलचा काळ शिक्षक या दृष्टिकोनातून आमचा अतिशय आनंदात गेला. सिटी हायस्कूलची तेव्हा ख्यातीच होती की शंकर शेठ यस. स्कॉलरशिप मिळवणारं, संस्कृत स्कॉलरशिप मिळवणारं. सिटी हायस्कूलला मी 1981 साली प्रवेश घेतला. 42 ते 46 ह्या काळ मी शिकलो होतो. त्यामध्ये पहिल्यांदा बाबा करंदीकर हे सिटी हायस्कूलचे मी जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळी मुख्याध्यापक होते. बाबांच्यानंतर गुंडोदासू कंपनी हे मुख्याध्यापक झाले. त्यांचे काळ थोडा राहिला आणि त्याच्यानंतर KG दीक्षित हेच मुख्याध्यापक. मुख्याध्यापक झाले. संस्कृतचे शिक्षक हे तेच होते. पण 6वी आणि 7वी हे ते शिकवायचे आणि 6वी आणि 7वी शिकवत असताना ते त्यातनं आपले विद्यार्थी सिलेक्ट करायचे की संस्कृतमध्ये ह्यातलं कोण चांगला आहे, हा तयारी काय, हा तयारी काय, हा तयारी काय, शाळेत बघायचे. ते संस्कृतचे शिक्षक होते. हो, दीक्षित हे संस्कृतचे शिक्षक होते. इतिहास बरोबर त्यावेळेला एकच विषय एका विषयात शिकवायचा अशी प्रथा नव्हती. त्यामुळे ते कुठले विषय शिकवायचे पण ते संस्कृत शिकवायला त्यांचा हमखास होता, हातखंडा होता. हातखंडा होता. आणि त्यामुळे शाळेतल्या विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर करून ते तयार झाले की तेवढ्याच लोकांना आपल्या घरी मोफत ते सकाळी 2 तास शिक्षण द्यायचे, संध्याकाळी 2 तास शिक्षण द्यायचे की माझा विद्यार्थी संस्कृत शंकरशेठ झालाच पाहिजे. ते करत असताना त्यातनं विद्यार्थी सिलेक्ट केले आणि दीक्षित सरांच्या पूर्वी सांगली हायस्कूलमधलं जे होतं संस्थांचं तिथून देवधर शास्त्री, श्रीपादशास्त्री देवधर आणि त्यानंतर पाटील शास्त्री यांनी शंकरशेठच्या परंपरा निर्माण केल्या होत्या. आणि त्या परंपरेला बरोबर दीक्षित जॉईन झाले आणि त्यांनी पुढं 20 वर्ष सिटी हायस्कूल म्हणजे शंकरशेठ हा हातखंडा संबंध महाराष्ट्रावर गाजवला आणि सिटी हायस्कूलचा त्यांचा नाव महाराष्ट्रभर झाला.